नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. विधानसभेच्या निवडणुकांना चांगलाच रंग भरायला सुरुवात झाली आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या ऑलमोस्ट सगळ्या जागा या डिक्लेअर झालेल्या आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नाही म्हणायला अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा जाहीर होणं बाकी आहे. मात्र असं जरी असलं तरी त्या ठिकाणी कोण उमेदवार उभे राहतील याचा अंदाज मतदारांना आणि पत्रकारांना देखील येतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. याकडे जवळपास सगळ्यांचंच लक्ष आहे आणि सगळ्यात जास्त हॅपनिंग घडामोडी याच मतदारसंघामध्ये होतानाचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, कोपरी पाचपाखडी, मुंब्रा आणि ओवळा माजिवाडा या चारही मतदारसंघांचा आढावा आज आपण घेतो आहोत टप्प्याटप्प्याने. सर्वप्रथम ठाणे विधानसभा मतदारसंघ. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी लागोपाठ 2 वेळेस या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आता पुन्हा एकदा पक्षाने तिसऱ्यांदा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवली आहे. आमदार श्री संजय केळकर यांना गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री अविनाश जाधव यांनी जबरदस्त टक्कर दिली होती. यंदा देखील अशाच प्रकारची कडवी झुंज या ठिकाणी अपेक्षित आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी या निवडणुकीमध्ये आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केलेला असला तरी यंदाची निवडणूक तितकीशी सोपी नाही हे स्पष्ट होतं आहे. अविनाश जाधव यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळेस 20,000च्या फरकाने अविनाश जाधव यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळेस आपण ती कसर भरून काढू असा विश्वास अविनाश जाधव व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांचं प्रचंड संख्याबळ हे अविनाश जाधव यांचं एक बलस्थान आहे. अविनाश जाधव हा 24 तास उपलब्ध असणारा आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे सातत्याने बघितलं जातं. राज ठाकरे यांचा प्रचंड विश्वास असलेला कार्यकर्ता म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच यावेळेस देखील अविनाश जाधव आणि संजय केळकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल असं चित्र सध्या तरी बघायला मिळतं आहे. मात्र असं जरी असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी माजी खासदार राजन विचारे यांना पसंती दिली जाईल असं बोललं जात आहे. अद्याप राजन विचारे यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली नसली तरी राजन विचारेच हे या मतदारसंघामध्ये उमेदवार असतील असं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास देसाई हे देखील या जागेसाठी कमालीचे आग्रही आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी अशी ते विविध समाज माध्यमांमधनं मागणी करत आहेत. तिसरीकडे शिंदे गटाचे नगरसेवक असलेल्या संजय भोयर यांनी देखील या मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे. संजय भोयर यांनी काहीही झालं तरी आम्ही ही निवडणूक लढवणारच अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. यापूर्वी संजय केळकर आणि संजय भोयर अर्थात भोयर फॅमिली यांच्यामध्ये अनेक वाद झालेले आहेत. विकास कामांच्या श्रेयावरनं काही लढाया देखील झालेल्या आहेत आणि त्यामुळे संजय केळकर यांच्या विरोधात भोयर कुटुंब उभं राहणारच अशी पवित्रा श्री संजय भोयर आणि देवराम भोयर यांनी घेतला आहे. आता ही बंडखोरी मुख्यमंत्री कसे मोडून काढतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. संजय भोयर यांना मुख्यमंत्र्यांनी शांत केलं तर कदाचित संजय केळकर यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. दुसरीकडे महिला आघाडीच्या प्रमुख असलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी देखील ही निवडणूक आपण लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याची चर्चा बाजारामध्ये आहे. तिसरीकडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या मिलिंद पाटणकर यांनी देखील निवडणुकीचा अर्ज घेतल्याची माहिती हाती येते आहे. त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र पुन्हा एकदा पक्षाने श्री केळकर यांच्यावर विश्वास दर्शवल्याने केळकर यांना कदाचित मिलिंद पाटणकर यांच्या बंडाला सामोरं जावं लागू शकतं. अर्थात निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याची तारीख अद्याप बरीच लांब आहे. तोपर्यंत पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाणार आहे. मात्र तुर्तास तरी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सुंदोपसुंदी या ठिकाणी असल्याचं लक्षात येत आहे. दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या. मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव. मी ठाणेकर, घंटाळे मैदानामागे, ठाणे. दुसरा मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ. स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये फारशी चुरस सध्या तरी दिसून येत नाही म्हणायला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे असलेल्या केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे हा सामना कसा रंगतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्यापपर्यंत कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कमालीचे मित्रत्वाचे संबंध असल्याकारणाने या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली जाते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की मनसे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या तरी राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते सगळ्या जागा लढणार असल्याकारणाने पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं देखील बोललं जात आहे. मात्र या मतदारसंघामध्ये सध्या तरी केदार दिघे आणि श्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येच मोठ्या प्रमाणात लढत होईल असं चित्र दिसत आहे. तिसरा मतदारसंघ म्हणजे ठाणे शहरात हाय व्होल्टेज ड्रामा ज्याच्यामध्ये रंगू शकतो असा मतदारसंघ आणि तो मतदारसंघ म्हणजे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी जवळपास 3 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता त्यांची ही 4थी निवडणूक असणार आहे. या मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. नजीब मुल्ला हे पूर्वी आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांचेच शिष्य असल्याचं बोललं जातं. नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांची दोस्ती ही राजकारणामध्ये सगळ्यांनाच सुपरिचित आहे. मात्र मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आणि आता हे दोघंही एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकले आहेत. यापूर्वीच या मतदारसंघामध्ये अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. बॅनरबाजीवरनं या मतदारसंघामध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे अतिशय मोठा असा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी बघायला मिळेल यात अजिबात शंका नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत. ही आव्हाड यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघामध्ये दाखवण्यासारखी अनेक कामं झालेली आहेत ज्याचा जनतेच्या जीवनावर थेट परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे कळवा मुंब्राचा मतदार हा निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहील असा विश्वास आव्हाड व्यक्त करतात. तर दुसरीकडे नजीब मुल्ला यांनी वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि कळवा मुंब्रा परिसरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू झाली असल्याचं नजीब मुल्ला यांचं म्हणणं आहे. आव्हाड यांचे काही कार्यकर्ते नजीब मुल्ला यांच्याबरोबर गेलेले आहेत. मात्र असं जरी असलं तरी आव्हाड यांनी आपल्या आजही बालेकिल्ला राखून ठेवलेला आहे. या मतदारसंघामध्ये आव्हाड विरुद्ध मुल्ला हा अतिशय रंगतदार सामना बघायला मिळणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुशांत सूर्यराव यांना उमेदवारी दिलेली आहे. मात्र या 2 राजकीय दिग्गजांच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यराव हे कितपत प्रकाश पाडतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सध्या तरी नजीब मुल्ला आणि आव्हाड यांच्यामध्येच या ठिकाणी थेट सामना रंगेल. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आणखी एक मतदारसंघ जो ठाणे शहरात आहे तो म्हणजे ओवळा माजिवाडा मतदारसंघ. अतिशय मोठा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं जातं. किंबहुना राज्यातला सगळ्यात जास्त मतदारसंख्या असलेला मतदारसंघ म्हणून देखील या मतदारसंघाकडे बघितलं जातं. प्रताप सरनाईक हे गेले 3 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघामध्ये विकासाची अनेक कामं श्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहेत. या प्रभागाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास सरनाईक यांच्या माध्यमातून झालेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहणारा माणूस आमदार म्हणून श्री सरनाईक यांच्याकडे बघितलं जातं. त्यांना आव्हान देण्यासाठी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सध्या तरी चर्चा आहे ती माजी नगरसेवक माजी उपमहापौर श्री नरेश मणेरा यांची. नरेश मणेरा हे या मतदारसंघामध्ये नशीब आजमावणार आहेत. मात्र प्रताप सरनाईक यांच्या करिश्म्यापुढे श्री नरेश मणेरा हे कशी टक्कर देतात हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं श्री नरेश मणेरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आणि शिवसेनेची जी पारंपरिक मतं आहेत ही मतं नरेश मणेरा यांच्या पाठीशी किती उभी राहतात. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील चांगली ताकद आहे. त्यांचे देखील मतं किती परावर्तित होतात यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तुर्तास तरी या ठिकाणी शिंदे गटाचं पारडं जड असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.